काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आलेत अपक्षावर पकडून. पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले. नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं. मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून. खरंच तर हे खोटारडेपणा आहे. हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आलेत अपक्षावर पकडून. पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले. नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं. मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून. खरंच तर हे खोटारडेपणा आहे. हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे.